नमस्कार मित्रांनो, श्री गणेशाय नमः. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. मंगळी चतुर्थी म्हणजे काय, चतुर्थी म्हणजे काय, मंगळी चतुर्थी कशी निर्माण झाली. तर चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला कळेल की काय आहे मंगळी चतुर्थी. मंगळी चतुर्थी म्हणजे काय. हिंदू धर्मात प्रत्येक मंगळवारी येणारी चतुर्थी मंगळी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. हे तर आपण सर्वांनाच माहीत आहे. हा दिवस विशेषतः भगवान गणेश आणि मंगळ ग्रह यांना समर्पित मानला जातो. पौराणिक काळातील उत्पत्ती म्हणजेच गणपती बाप्पांची जन्मकथा आणि चतुर्थी याबद्दल आपण थोडक्यात बोलूया. पौराणिक ग्रंथानुसार माता पार्वती यांनी आपल्या अंगमळापासून एक बालक निर्माण केला. त्या बालकाला द्वारपाल म्हणून ठेवलं आणि त्या स्नानासाठी गेल्या. तेवढ्यात भगवान शंकर आले. बालकांनी त्यांना त्यात आत जाण्यास रोखले. क्रोधात येऊन भगवान शंकरांनी त्या बालकाला मस्तक छिन्न केले, म्हणजेच त्या बालकाचे मस्तक छिन्न केले. माता पार्वती अत्यंत दुःखी झाल्या, खूप क्रोधित झाल्या. त्यानंतर देवगणांच्या सल्ल्याने आणि देवांच्या सल्ल्याने हत्तीचे शीर आणून त्या बालकावर बसवले. ही जेव्हा घडले तेव्हा त्या तिथीला चतुर्थी तिथी होती. म्हणूनच चतुर्थी गणेश जन्मतिथी मानली जाते. मंगळ ग्रहाचा ऐतिहासिक संदर्भ असा आहे की वैदिक ज्योतिषानुसार मंगळ ग्रह हा क्रोध, युद्ध, ऊर्जा, रक्त यांचा कारक आहे. प्राचीन काळी असे मानले जायचे की मंगळ ग्रह उग्र झाल्यास वैवाहिक जीवनात अडथळे येतात, घरात सतत कलह होतात, सतत भांडणे होतात, घरातल्या लोकांचा सतत अपघात होतो. या सर्व कारणांमुळे, या दोषांमुळे ऋषीमुनींनी मंगळ दोष शांत करण्यासाठी मंगळवारी चतुर्थी व्रत सांगितले. पुराणानुसार ऋषीमुनी मंगली चतुर्थीला गणेश पूजन, उपवास करत. या व्रतात सूर्योदयापूर्वी स्नान, लाल वस्त्र धारण, गणेश पूजन, संध्याकाळी फलाहार असे नियम होते. अंगारकी चतुर्थी संबंधित काही माहिती आहे. म्हणजेच मंगळवारच्या दिवशी चतुर्थी आलेली असणार तर त्याला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. अंगारक हे मंगळ ग्रहाचे दुसरे नाव आहे. अंगारकी चतुर्थी फार दुर्मिळ आणि अत्यंत फलदायी मानली जाते. मंगळी चतुर्थी ही त्याच परंपरेची मासिक आवृत्ती मानली जाते. लोकपरंपरा व श्रद्धा. ग्रामीण भारतात मंगळवारी नवीन कामे टाळली जाई, पण मंगली चतुर्थीला गणेश पूजन अनिवार्य असे. लोकांचा विश्वास होता की या दिवशी घर स्वच्छ ठेवले, गणेशाला दुर्वा अर्पण केल्या तर घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. आध्यात्मिक अर्थाने जर आपण म्हटलो तर गणपती म्हणजे बुद्धी, संयम आणि अडथळ्यांचा नाश. मंगळ म्हणजे काय तर उग्र ऊर्जा, संघर्ष. आपले गणपती बाप्पा ते मानवी चेतनेचे प्रतीक आहेत. बुद्धी केवळ हुशारी नाही तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता. संयम म्हणजे इच्छा दडपणे नव्हे तर इच्छांवरती नियंत्रण ठेवण्याची शक्ती. आणि अडथळ्यांचा नाश म्हणजेच बाहेरचे अडथळे नाहीत तर आपल्याच मनातील भीती, अहंकार आणि गोंधळ. गणपती म्हणजे अहंकाररहित बुद्धी. मंगळ म्हणजे काय तर मंगळ ग्रह फक्त युद्ध, रक्त किंवा राग नाही. उग्र ऊर्जा म्हणजे अतिशय तीव्र जीवनशक्ती. संघर्ष म्हणजे फक्त बाहेरील भांडण नव्हे तर आपल्या आत चाललेली लढाई, इच्छा विरुद्ध विवेक. मंगळ म्हणजे कच्ची बेधुंद शक्ती. मंगळी चतुर्थीच्या दिवशी दोन शक्ती समोरासमोर उभ्या राहतात, मंगळाची उग्रता आणि गणपतीची बुद्धी. आणि इथेच खरा अर्थ आहे. जेव्हा मंगळ जिंकतो तेव्हा राग वाढतो, निर्णय चुकतात, नाती तुटतात, ऊर्जा विनाशाकडे जाते. जेव्हा गणपती जिंकतो तेव्हा रागाचे रूपांतर शक्तीत होते, संघर्षातून शहाणपण जन्माला येते, ऊर्जा शरणाकडे. चला तर मग जाणून घेऊया मंगळी चतुर्थीचा खरा संदेश काय आहे. खरा संदेश असा आहे की ऊर्जा नष्ट करू नका,
तिला दिशा द्या. म्हणूनच मंगली चतुर्थी म्हणजेच राग दाबण्याचा नाही, तर त्यावर बुद्धी बसवण्याचा दिवस आहे असं मानलं जातं. मनाच्या पातळीवर अर्थ असा आहे, आपल्या आयुष्यातील राग, अधीरता, उतावळेपणा, आक्रमक विचार हे सगळे मंगळाचे गुण आहेत. मंगली चतुर्थी आपल्याला शिकवते, हे गुण नष्ट करू नका, त्यांना शिस्त लावा. ऊर्जा रूपांतर असं करा की मंगळाची ऊर्जा जर गणपतीच्या बुद्धीशी जोडली तर ती बनते धैर्य, नेतृत्व, निर्णय क्षमता, यश. शेवटचा अर्थ असा आहे की गणपतीचे मोठे मस्तक म्हणजेच बुद्धी मोठी असावी, लहान डोळे लक्ष केंद्रित असावे, मोठे कान ऐकण्याची तयारी आणि मंगळाची आग त्या सगळ्यांना चालना देणारी शक्ती. म्हणूनच मंगली चतुर्थीला आत्मविकासाचा दिवस असं मानलं जातं. गणपती बाप्पा मोरया. हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण मी शेवटी सांगणार आहे मंगली चतुर्थीचा एक असा गूढ उपाय जो शास्त्रांनुसार मंगळदोष शांत करतो आणि घरात अचानक शांतता निर्माण करतो. शेवटपर्यंत थांबा, कारण शेवटचा भाग फक्त माहिती नाही, तो एक अनुभव आहे. जो समजला तोच मंगली चतुर्थीचा खरा अर्थ जाणतो. चला तर सुरू करूया आपल्या पुढच्या भागाकडे. धार्मिक व ज्योतिषीय फलश्रुती. मंगळी चतुर्थी व्रत केल्याने काय फळ मिळते? प्राचीन पुराणे व ज्योतिष ग्रंथानुसार मंगळवार चतुर्थी हा योग्य अत्यंत प्रभावी योग मानला जातो. मंगळ ग्रह आणि विघ्नहर्ता गणेश यांचा संयुक्त प्रभाव आहे. मंगळ दोष कमी होतो, पण कसा? मंगळ दोष म्हणजे फक्त ग्रहाचा दोष नाही, तर अतिउग्र स्वभाव, अधीर निर्णय, आक्रमक ऊर्जा. मंगली चतुर्थी व्रतामुळे रागावर नियंत्रण येते, उतावळेपणा कमी होतो, निर्णयता स्थिरता येते. म्हणजेच मंगळ दोष हळूहळू शांत होतो. विवाहातील अडचणी का दूर होतात? चला तर जाणून घेऊया विवाहातील अडचणी का दूर होतात. शास्त्रानुसार विवाहात अडथळे येण्याची कारणे अहंकार, राग, अविश्वास, उतावळेपणा, उतावळे निर्णय हे सगळे मंगळ ग्रहाचे दुष्परिणाम मानले जाते. मंगळी चतुर्थीच्या व्रतामुळे मन शांत होते, सन्मान सुधारतो, सहनशीलता वाढते. यामुळे विवाह जुळण्याची मार्गे खुले होतात आणि वैवाहिक जीवन स्थिर होते. घरात शांतता कशी नांदते? घरातील अस्थिरता फक्त बाहेरून नसते, तर ती मनापासून सुरू होते. मंगली चतुर्थीला घर स्वच्छ ठेवले, गणेश पूजन केले, राग टाळला तर वातावरण हलके होते, नकारात्मक ऊर्जा कमी होते, घरात समाधानाची भावना. मानसिक व आध्यात्मिक फल. शास्त्रानुसार हा व्रत मनाला शिस्त लावतो, इच्छांवर नियंत्रण शिकवतो, संयम वाढवतो. म्हणूनच मंगली चतुर्थी व्रत फक्त ग्रह शांती नाही, तर आत्मशांती देणारा मार्ग आहे. कर्मशुद्धीचा परिणाम त्याचा असा होतो, जेव्हा विचार शुद्ध, शब्द संयमित, कृती स्थिर, तेव्हा कर्मही शुद्ध होते. मंगली चतुर्थी आपल्याला हेच शिकवते, शक्ती कमी करू नका, तिला योग्य दिशा द्या. निष्कर्ष असा आहे की मंगली चतुर्थी व्रताचे फल: मंगळ दोषाची तीव्रता कमी होते, विवाह नातेसंबंध स्थिर होतात आणि घरात शांतता व समाधान येते. तर आपण या व्हिडिओमध्ये आज पाहिलं आहे मंगळी चतुर्थी म्हणजे काय, हा दिवस इतका शक्तिशाली का मानला जातो, मंगळ ग्रह आणि भगवान गणेश यांचा नेमका संबंध काय आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला वेगळ्या पातळीवर समजला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंटमध्ये नक्की लिहा. गणपती बाप्पा मोरया. बाप्पाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.